काही दिवसांपूर्वी ना माझ्या मित्राचा बघण्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे मुलीकडचे लोक त्याला बघायला त्याच्याच घरी आले होते. आता हा पडला विदर्भातला आणि मुलगी होती कोकणातली. तिला पोह्यांवरती खोबरे घालायची सवय आणि याला पोह्यांवर तर्रीची सवय. मला वाटलं आता ह्याचं काही होत नाही. पण गंमत म्हणजे जेव्हा पोहे आले तेव्हा खोबरं होतं. तिला या घरात आपलेपणा वाटावा याची काळजी होणाऱ्या सासूने घेतली होती. लग्न ठरलं आणि जाताना मुलगी म्हणाली, आता मला तर्री पोहे शिकवा. मंडळी, पद्धती वेगळ्या असणारच, समजून घेणं जमलं ना की सगळं सोपं होतं. 16 सख्यांचा हा कार्यक्रम सुद्धा याचसाठी सुरू झालाय. आपल्या घरातील लेकींना समजून घेण्यासाठी, त्यांना मन मोकळं करायला जागा देण्यासाठी आणि माहेरचा आहेर देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजचा खेळ. बघूया कोण होते आजची हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा खेळायला सुरुवात करूया. पण आपल्या 10 ताई हव्यात. कोण आहेत त्या 10 ताई? अरे या की पटापटा लवकर इथं. आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे 10 ताईंनो तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पहिल्या खेळात सहभागी झालेले आहेत आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकी आता 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. शोभा शंकर बाबर. शोभाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष. कसा चाललाय 25 वर्षाचा संसार? 25 वर्षाचा हा तोडका मोडका संसार ना आता तिने एकट्याने चालवते. अजून खूप चालवायचं आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. डोळे पाणवले तुझे. चित्र सगळं दिसायला लागलंय समोर. एक कवयित्री लेखिका म्हणून तर ते अगदी शब्द पुढे सगळे मला आठवतात. कवयित्री लेखिका म्हणजे तू कवयित्री आहेस? कविता करते? क्या बात आहे, सुंदर. अरे मग आम्हाला एखादी तुझी खरंच कविता ऐकायला खरंच आवडेल. ताई, हे जे बाईपण आहे या बाईपणाबद्दल काय बोलशील तू, काय सांगशील? अगदी एका 4 ओळीत सांगायचं म्हटलं तर बाई पण नाही सही भल्या उंच माडापरी. बाई पण नाही सई भल्या उंच माडापरी, बोरी बाबळीचं काट टोचतात वाटेवरी. वा, किती सुंदर कविता आहे. खूप सुंदर ताई. एखादी कविता इथे होऊन जाऊ दे. बाईपणाचं दुःख सई बाईलाच खरं ठावं. बाईपणाचं दुःख सई बाईलाच खरं ठावं, अंतरीच्या वेदनांना पदरानं सावरावं. वा. तर ते बाईपण आपण वयात आल्यापासून जे बाईपण मी भोगते आणि त्यासाठी माझा जो पदर, तो पदर आज माझ्या सोबतीला आहे. तर पदरावरून सुचलेली एक कविता आहे. वा. पदराला सावरताना कधी अर्थ उमगला नाही. पदराला सावरताना कधी अर्थ उमगला नाही, पण बाई पण जपताना ती पदराकडून शिकली बरंच काही. वा. नाती दुती पोर आता पदर करीन झाली. नाती दुती पोर आता पदर करीन झाली, शेजारीला सांगत होती आजी हळूच कानी काही. अल्लड त्या कोवळ्या वया त्याचा अर्थ उमगला नाही. अल्लड त्या कोवळ्या वया त्याचा अर्थ उमगला नाही, पण पदराला सावरताना ती पदराकडून शिकते बरंच काही. वा. तारुण्याच्या उंबरठ्यावर लग्नासाठी स्थळ आली. तारुण्याच्या उंबरठ्यावर लग्नासाठी स्थळ आली. पदराला पदर जुळतोय का याचीच पहिली चाचपणी झाली. तिच्या होकाराची साधी कुणी दखल घेतली नाही. बाई पण जपताना ती पदराकडून शिकते बरंच काही. लग्न मंडपात नवरी म्हणून महावस्त्रात सजवलं, खांद्यावरच्या पदराला अलगद डोईवर चढवलं. वाकून नमस्कार करताना तिनं खांद्यावरचा पदर ढळू दिला नाही. वाकून नमस्कार करताना तिनं खांद्यावरचा पदर ढळू दिला नाही, आणि बाई पण जपताना ती पदराकडून शिकली बरंच काही. वा वा, खूप छान. लग्न झालं, मुलं झाली, मातृत्वाचं दान मिळालं. लग्न झालं, मुलं झाली, मातृत्वाचं दान मिळालं. तहानुल्याला अंगावर पासताना पदरच आला कामी. तहानुल्याला अंगावर पदरच आला कामी, जेव्हा आडोशाला दुसरं नव्हतं काही. या पदरानेच राखलीला जेव्हा आडोशाला दुसरं नव्हतं काही, आणि बाई पण जपताना ती पदराकडून शिकली बरंच काही. वा, खूप छान. आता कधी हौसेनं साडी घेणं झालं तर ती पहिला पदरच पाहते. आता कधी हौसेनं साडी घेणं झालं तर ती पहिला पदरच पाहते. पदरातच ती तिचं बाई पण शोधते. पदराला सावरता सावरता मोडका संसारही सावरला. पदराला सावरता सावरता मोडका संसारही सावरला. स्वाभिमानाने जगली, कधी तोल ढळू दिला नाही. बाई पण जपता जपता ती पदराकडून शिकली बरंच काही. वा, क्या बात आहे. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी.
ताई अप्रतिम कविता लिहिली आहेस तू. वा, म्हणजे तू हे सगळं बोलत असताना ना खरंच सांगतोय की ते सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहत होता. तो अगदी लहानपणापासूनचा ते लग्न होईपर्यंतचा प्रवास, हा जो बाईचा जो असतो, एका स्त्रीचा जो असतो ना, तो सगळा असा डोळ्यासमोर राहत होता. आणि खरंच सांगतो, या बाईपणाला आणि या संपूर्ण स्त्री शक्तीला एकदा मानाचा मुजरा, सलाम आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. खेळाचं नाव कळलेलं आहे. हा, खेळाचं नाव माहितीये? खेळाचं नाव नाही माहिती? बरं, खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग ये फटाक. 10 ताई आहेत. आपण 2 संघ केलेले आहेत 5-5 ताईंचे. ओके, तर त्या 2 संघांपैकी पहिला संघ इथे आपल्या समोर आलेला आहेत 5 ताई. ओके, आणि प्रत्येक संघातून 2 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. म्हणजे टोटल 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कळले ताई? हा, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. हा, पण त्याच्या आधी तुम्ही बघताय, तुम्ही प्लास्टिकचं भांडे आहे, त्याच्यामध्ये फुगे आहेत. हा, काय करायचंय, एका वेळी एक फुगा घ्यायचे, तो व्यवस्थित फुगवायचे, त्याला गाठ मारायचे. गाठ मारून झाल्या तो आपल्याच अंगावरती फोडायचे. फोडल्यानंतर तुमच्या समोर जे प्लास्टिकचे तुकडे आहेत ते जोडायचे. ते जोडून झाल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे. हा, अशी खाली टाकायची आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली, दुसरी कुठली आणि तिसरी कुठली. कळलं तुम्हाला? 1 2 3. हा, उभं राहून फुगवायचे, उभं राहून फुगवायचे. हा हा, व्हेरी गुड. हा, व्यवस्थित गाठ मारायचे. हा, व्यवस्थित गाठ मारायचे आणि फुगा फोडायचे अंगावरतीच आपल्या. शाबाश शाबाश. हा 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 हा. दिले ताई, व्यवस्थित आहेत फुगे. तुम्हाला फुगवता येत नाही. हा, या बात आहे, बनवायला घ्यायचे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. हा, ये शाबाश, ये बात, ये. हा हा, अरे बरं ताई, इथेच फोडू नको, घरी जाताना अशी जाशील मग. हा, ओके, व्हेरी गुड, शाबाश. हा हा, थोडेसे हात वरती करायचे, हात वरती करायचे. ओके, व्हेरी गुड, मस्तच. कमॉन कमॉन ताई, व्हेरी गुड. हा ताई, हा शाबाश. हा हा हा, ताई आज होणार आहे का तुझं? हा ताई, तुझं आजच्या दिवसात फुगे फुगून होणार आहे. पण हा असा फुगा फुगवला असतो तो कसा फुटणार? हा, कमी नाही, जोड की तिथं कमी आहे म्हणते. आता काय दोरीच्या उड्या खेळणार आहेस त्याच्यावरती? हा, जोड की. हा, शाबाश. हा, मग ओके. हा, मस्तच. आजच्या दिवसात हा, बस. हा, ओके. हा, ओके. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णयाची वेळ. निर्णय. हा, काय काय झालं? काय झालेलं आहे? एकच राहिलं. एकच राहिलंय, सांगते. आता आपला हा खेळ पिसोडीत येत राहील. माहित आहे, तरी पण मला एक घालायचा आनंद घेऊ द्या. या बात एकदा जोरदार तयार होऊन जाऊ देत. आणि 3 विजेत्या ताई आहेत ज्या आपल्या गेल्यात पुढच्या खेळात. त्या ताईंचं नाव आहे मीनाताई, हात वरती करायचंय. व्हेरी गुड. राधिका ताई, हात वरती करायचंय. आणि माया ताई, व्हेरी गुड. तिन्ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. पण ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत त्यांना मी असंच रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये. तर 16 सख्यांच्याकडून भेटवस्तू देण्यात येणार आहे. ओके, आणि आता 5 ताईंचा हा दुसरा संघ इथे आलेला आहे. बघूया यापैकी कोण आहेत 3 ताई ज्या विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई बाद होणार आहे. ओके, 1 2 3. हा, व्यवस्थित गाठ मारायची. हा हा या, हा फुटलेलं आहे. हा, व्हेरी गुड. हा हा
हे सगळं भाऊजी बघणार आहे. हा हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा हा, शाबाश शाबाश. हा, मस्तच. हा, हात वरती करायचंय. हात वरती करायचंय. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा हा, आता ही बनवायला घेणार. आता कधी होणार आहे देव जाणे. हा हा, व्हेरी गुड. हा, ये बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आणि या संघातून विजेतीताई आहे वैशालीताई, हात वरती करायचंय. त्याच्यानंतर शोभाताई हात वरती करायचंय आणि संगीताताई. तिघी ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. पण ताई असं जाऊ देणार नाहीये, मी तुला गिफ्ट देणार आहे. आपल्या पहिल्या खेळातून 6 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पुन्हा एकदा 6 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आलेल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. किती वर्ष झाली लग्नाला? आगा ताईला बरं किती वर्ष झाली सांग. बरं किती वर्ष झाली लग्नाला? हा लवकर सांग. किती? 30 वर्ष. अरे तिथे लाजत कुठे? आपला कॅमेरा समोर आहे. हा, आणि सुरू करूया आपल्या या खेळाला. बरं, हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर डिश आहे. डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा, नाणं आहे. काय करायचंय? 1 2 3 मी म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे. नाणं दिसेपर्यंत पिठावर फुंकर मारायची. एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली आणि तिसरी ताई कुठली. ओके, कळले तुम्हाला? नक्की या आपापल्या डिश समोर उभे राहा. या बरं. 1 2 3. हा, फुंकर प्रेमाची. वेग हात वरती करायचं. हात वरती करायचंय. नीट पुसायचं नाही चेहऱ्यावरचं. व्हेरी गुड. शाबाश. अजून तिसरी ताई. हात वरती करा. ओके ओके. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. समोर बघायचंय. हा, समोर बघा. ताई डोळे उघड की. हा, या ताईने फक्त नाकावरच केलंय मेकअप. इथं फक्त ही बघा. हो 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 हो. हा, ही बघा. ही ताई बघा. ताई समोर बघायचे. हे बघा हे. हा हा, आणि हा ताई इथे बघ. ताई इथे बघ. बापरे, इथेच जातो. हा, आणि निर्णय असा आहे जी पहिली ताई आहे ती ताई आहे वैशाली ताई. हात वरती कर. त्याच्यानंतर राधिका ताई आणि मीना ताई. क्या बात आहे. तिघी ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. पण ताई तुम्हाला असंच जाऊ देणार नाहीये. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच. तो खेळ काय असणार आहे आणि त्या खेळातून हुकमाची राणी कोण होणार आहे, कुणाला मिळणार आहे मायक्रोवेव्ह, कुणाला मिळणार आहे इंडक्शन, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर आणि भावनिक असा हा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि या भागामध्ये आपण प्रत्येक ताईला एक पत्र लिहायला सांगत असतो त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. 10 ताईंनी छान पत्र लिहिली, पण त्यातली 2 निवडक पत्र आज आपण इथे वाचणार आहोत. प्रिय आजी. आजी म्हणायची सवय नाही ग तुला. बहुतेक सारी नातवंडे वडिलांच्या आईला आजी म्हणून हाक मारतात, पण आम्ही मात्र तुला अक्का म्हणून हाक मारायचो. आज 20 वर्षे उलटून गेली ग आम्हाला सोडून जाऊन, पण तुझी ही नात
अजूनही आठवणीत तुझे डोळे ओले करते ग तुझ्यासाठी. तुझ्या विचारांनी संस्कारांनी सतत माझ्या सोबतीला असतेस. लहानपणी खेळताना म्हणायचीस, पोरीच्या जातीनं लांब जाऊ नाही, असं करू नाही तसं करू नाही. मी तुझं ऐकायचे, पण त्या अल्लड वयात पोरीची जात म्हणजे काय कळत नव्हतं ग. पोरीची जात ऐकत ऐकत तुझी ही नात कधी बाईच्या जातीची झाली हे कळलंच नाही बघ. अक्का तू जात्यावर दळायला लागलीस की मध्येच येऊन तुझा हात धरायचे बघ, तुझ्या हाताला हात लावायचे. बहीण भावावरून मायलेकरून तुझ्या ओव्या असायच्या. आई वाचून माया नाही, बहिणी वाचून कळवळा, घालून येर हात येड्या, अशी वारी पान मळा. लेक जाती सासूराला, आई पाहती परसातून, बोलती माय बाई, गेली हरीण कळपातून. तुझ्या त्या जात्यावरच्या ओव्या ऐकता ऐकता तुझी ही नात आता स्वतःच ओव्या रचायला लागले बघ. अगदी तुझ्या त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या सुद्धा लेखिका कवयित्री म्हणून नाव कमवते. पण हे बघायला तू हवी होतीस. खूप मोठा गोतावळा आणि मित्रपरिवार जोडलाय तुझ्या या नातीनं, पण मन समजून घेणारं माझ्या हक्काचं माणूस आज माझ्याजवळ नाही. तू गेलीस तेव्हा एवढीशी होती तुझी परतुंड, आता मोठी झालीत. पोरीला तर मी चांगलं उच्च शिक्षित केलंय बघ. आणि तुझ्या नात जावयानं तुझी नात आता नवं घर बांधाय निघाली याल. त्या घरात एक चुलीचा कोपरा आणि एक जाता असणार बघ. चूल सारवली की तिला कुंकू लावावं, जात्यावर दळताना पाय कसा ठेवावा, सतत आठवणीत राहशील बघ माझ्या त्या नव्या घरात. अक्का तुझ्या त्या संस्काराची बीज मला माझ्या पुढच्या पिढीत पेरायचीत ग. खूप आठवण येते अक्का. तुला जीव लावणारी तुझी हळवी नात. ताई तू खूप छान सुंदर असं पत्र तू लिहिलेलं आहेस. मला वाटतं ह्या भावना नक्कीच आजीपर्यंत पोहोचतील आणि आजी काय असते ना ते आम्हाला माहिती आहे. आणि मला खात्री आहे की आजी जिथे कुठे असेल तिथे नक्कीच खुश असेल आज तुझा संसार बघून. आणि तुझ्याबद्दल तिच्याबद्दलचं असलं तुझ्या मनातलं प्रेम तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, त्यामुळे ती सुद्धा खूप खुश असेल. ताई आता आपण ह्या ताईंशी आपण बोलूया. हां ताई तुझं नाव सांग बरं. राधिका किरण बादापुरे. राधिका ताई कोणासाठी पत्र लिहिलं? आईसाठी लिहिले. आईसाठी लिहिलं. पण आईलाच का लिहावं असं वाटेल? तीच सगळं करते माझं. पत्र वाचू शकतो? आई हा शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या शब्दात माझं विश्वास आहे. आई म्हणले की मला नेहमी तुझा रडवा चेहरा माझ्यासोबत. माझी घरची परिस्थिती नसताना पण माझ्या आईने मला खूप शिकवलं. या छोट्याशा पत्रात मी माझ्या आईनं जे माझ्यासाठी केलंय ते कधीच सांगू शकत नाही, किंवा मी तिला आजपर्यंत कधी म्हणली पण नाही की माझ्यासाठी तू एवढं करते. माझ्या आयुष्यातला 2018चा पॉईंट एवढा महत्वाचा ठरला की जर तिनं मला नीट सांगितलं नसतं, व्यवस्थित शिकवलं नसतं, तर मी आज इथं उभी राहिलीच नसती. पोट माझं भरावं म्हणून उपाशी राहिली, झोप मला यावी म्हणून जागी राहिलीस, भविष्य माझं घडावं म्हणून राबत राहिलीस, मला कशाचीच भीती वाटू नये म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे तूच उभी राहिलीस. तुझीच लाडकी बाईडी. नक्कीच ताई. आणि आईची जागा आपल्या कोणीच घेऊ शकत नाही. ताई तुझ्या या पत्रातल्या भावना वाचून आई नक्कीच खुश होईल आणि मला खात्री आहे की ती सुद्धा इतकीच भावनिक होईल आज तू जितकी झालेली आहेस. काही तिच्यासुद्धा डोळ्यातनं तितकंच पाणी येणार आहे. आणि हे तुझं आईवरचं प्रेम असंच छान राहू दे आणि असंच आयुष्यभर राहू दे. तिचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत ताई. ठीक आहे. हां आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. ओके. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. बरं ह्या खेळाचं नाव आहे करूया ट्राय चेंडू फ्राय. हा खेळाचं नाव काय? करूया ट्राय चेंडू फ्राय. हा आता हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो पलेता आहे उलटणं आहे तो इकडे पकडायचा आहे. हा काय करायचंय, एक हात मागे आणि ह्या पलेत्याने एक एक चेंडू असा उचलायचा आहे. हे असा उचलायचंय, हे असा उचलल्यानंतर असा या भांड्यात टाकायचंय. तर आता मी टाकला तसं करायचं नाही. या तो बरोबर असा हात न लावता असा उचलायचा चेंडू आणि या भांड्यात टाकायचंय. ओके. वेळेची मर्यादा आहे
2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त चेंडू आपल्या भांड्यामध्ये गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3 आणि मध्ये पकडायचं नाहीये. नाही असं टाकायचं नाहीये. आडवं बिडवं करायचं नाहीये. शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश. हा, शाबाश, व्हेरी गुड. एका वेळी एकच. हा, वेळ संपलेली आहे. आता आपण मोजूया. मीनाताईंनी गोळा केलेले चेंडू आपण मोजूया. 1 2 3 10 11 12 आणि राधिकाताई बघूया. 1 2 3 4 5 आणि 6. वैशालीताई 1 2 3 10 11 12 13. क्या बात है. म्हणजे विजेती आहे वैशालीताई, उपविजेती आहे मीनाताई आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती आहे राधिकाताई. खूप खूप अभिनंदन राधिकाताई, खूप खूप अभिनंदन. मीनाताईला मिळते उपविजेती झाल्यामुळे इंडक्शन इलेक्ट्रिक शेगडी. ताई खूप खूप अभिनंदन. ओ हो. हा, सगळ्यात आधी काय करणार, काय बनवणार ह्याच्यावर? शेवयांची खीर. शेवयांची खीर. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. ओके, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे वैशाली ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच सन मराठी वाहिनीकडून मिळतोय खास माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. ताई खूप खूप अभिनंदन. तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. तर ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर आज कुठला असं हुकूम तुला इथे सोडा असं वाटतं की तो सगळ्या ताईंनी पाळला पाहिजे? स्वतःसाठी जगावं वाटते. स्वतःसाठी मुलाबाळांसाठी. हा, असा तुला हुकूम आज तुला सोडायचं. ओके, हरकत नाही ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. Thank you. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढतो. सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. वैशाली ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. मंडळी, आजचा खेळ संपला असला तरी याच्या आठवणी कायम ताज्या राहणार आहेत. याच आठवणींची तयारी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.